एकाच मंदिरात आपल्याला नरसिंहाचं उग्र आणि शांत रूप हे दोन्ही रूप पाहायला मिळाली तर, आणि त्याचबरोबर अद्भुत कमळाकृती कुंड आणि अनेक रहस्य असं ठिकाण महाराष्ट्रामध्ये आहे. सातारा जिल्ह्यातील वाई जवळ असलेल्या धोम या निसर्गरम्य गावात वसलेलं आहे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर. हे फक्त मंदिर नाही, हे आहे इतिहास, श्रद्धा, दिव्य ऊर्जेचं केंद्र. स्थानिक परंपरेनुसार पांडवांनी अज्ञातवासात इथं वास्तव्य केलं आणि धौम्य ऋषींच्या नावावरूनच धोम हे नाव पडलं. या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यातील 2 अद्भुत आणि विरुद्ध भावनांचे दर्शन देणाऱ्या मूर्ती. उग्र नरसिंह, हिरण्यकश्यपूचा वध करताना डोळ्यात ज्वाला, अंगावर रोमहर्षक तेज, अधर्माचा अंत करणारं भयंकर रूप. आणि दुसरं शांत लक्ष्मी नरसिंह, माता लक्ष्मी मांडीवर विराजमान, प्रसन्न मुद्रा, भक्तांना आश्रय आणि कृपा देणारं सौम्य रूप. एकाच ठिकाणी क्रोध आणि करुणा, विनाश आणि संरक्षण, शक्ती आणि शांती याचं दिव्य संतुलन पाहायला मिळतं, जे प्रत्येक भक्ताला एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव देतं. मंदिराच्या परिसरात फक्त नरसिंहच नाही तर त्याचबरोबर अनेक देवतांची अस्तित्व देखील आहे, जसं की श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर, श्री सिद्धेश्वर महादेव, श्री गणपती, श्री नंदी, सूर्यदेव, देवी पार्वती, धौम्य ऋषींची समाधी. हा संपूर्ण परिसर म्हणजे एखाद्या शक्तिपीठासारखाच अनुभवायला येतो. मंदिरासमोरच आहे 16 पाकळ्यांचं कमळाकृती पुष्करणी आणि त्याच्या मध्यभागी कासवावर उभा नंदी मंडप. पेशवे काळातील ही अप्रतिम वास्तुशैली आजही जिवंत असल्यासारखी वाटते. अशा गुप्त नरसिंह तीर्थक्षेत्रांचं रहस्य, अज्ञात कथा, चमत्कार आणि भारतातील दुर्लक्षित देवस्थानांची संपूर्ण माहिती, हे सगळं एका ठिकाणी पाहायचं असेल तर आत्ताच माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि नरसिंह जयंती स्पेशल हा माझा व्हिडिओ अवश्य बघा. इथे तुम्हाला मिळेल अस्सल इतिहास, अद्भुत रहस्य आणि दिव्य अनुभव. नमस्कार.